युपीए उलट संवाद चांगला होत होता आणि या मागील 5 वर्षामध्ये निश्चित ते या कामामध्ये या काँग्रेस पक्षाने दुर्लक्ष केलं. जे कोणी पक्षाच्या वतीनं बोलतील त्याचे हे पाठीमागचं जे सूत्र आपल्याला सांगण्यात आलं ते सूत्र जनतेसमोर घेऊन त्या संबंधीचा विचार जिथे करायचा असेल तो केला पाहिजे. राष्ट्रवादीनं पराभवाचं खापर फोडलं काँग्रेसवर. काँग्रेसच निवडणुकांसाठी तयार नव्हती. प्रफुल्ल पटेलांनी डागली तोफ, तर विधानसभेसाठी जास्त जागांवर हक्क सांगण्याचे पवारांनी दिले संकेत. पराभवासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार. नारायण राणेंचं प्रत्युत्तर. काँग्रेसच्या जिल्हानिहाय बैठकीला नारायण राणे यांची उपस्थिती, मुख्यमंत्रीही हजर. नरेंद्र मोदींच्या विरोधात फेसबुक पोस्ट करणाऱ्या गोव्यातल्या तरुणाला अटक. एफआयआर मार्चमध्ये दाखल, पण आता अटक करण्याचं कारण काय? तरुणाच्या वकिलांनी डागली भाजपवर तोफ. नरेंद्र मोदींच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हजर राहणार. सूत्रांची माहिती, पण दौऱ्याचा कार्यक्रम अजून निश्चित नाही. मोदींच्या मंत्रिमंडळाबद्दलची चर्चा अखेरच्या टप्प्यात. राजनाथ सिंह यांच्याकडे गृह खातं जाण्याची शक्यता. अरुण जेटलींना अर्थ, तर सुषमा स्वराज यांना परराष्ट्र किंवा संरक्षण खातं मिळण्याची शक्यता. नितीन गडकरींना रेल्वे किंवा ऊर्जा मंत्रालय मिळण्याची शक्यता. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि सचिन तेंडुलकर मोदींच्या शपथविधीला हजर राहण्याची शक्यता. पण श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना दिलेल्या आमंत्रणावरून तमिळनाडूतल्या पक्षांनी दिला बहिष्काराचा इशारा. अफगाणिस्तानमधल्या हेरातमध्ये भारतीय वकिलातीवर हल्ला. सगळे दहशतवादी ठार. नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानातल्या उच्चायुक्तांशी फोनवरून चर्चा करून मदतीचं दिलं आश्वासन. अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. जामीन घ्यायला पुन्हा नकार. जबाबदारीनं वागा, न्यायाधीशांनी केजरीवाल यांना सुनावले खडे बोल. आणि ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचं पुण्यामध्ये निधन. हरहुन्नरी संगीतकार हरपला. यशवंतराव चव्हाणांवरचा बखर एका वादळाची हा अखेरचा चित्रपट.